आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू इथे एकटीच आली होतीस? ऍक्च्युली माझं थोडंसं काम होतं इकडे म्हणून आले होते. पण तुम्ही दोघं इथे म्हणजे? ऍक्च्युली रस्त्यात चाललो होतो तर दिसलं यांची गाडी खराब झाली होती. सो गाडी बंद पडली होती. मी म्हणलं चला मी तुम्हाला ड्रॉप करतो स्कूलला. त्या नाही म्हणत होत्या पण मी जरा इन्सिस्ट केलं त्यांना. अंजली, हा? तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? छे, मला काय प्रॉब्लेम असणार. आपण उलट एकमेकांची मदत करत राहायला हवं, हो ना? राईट. आणि मी यांना पण तेच सांगत होतो पण या उगाच हेजिटेट करत होत्या. काय? हा, बाय द वे सई, लास्ट टाइम मी तुमच्या स्कूलमध्ये ते प्रोग्राम होता ना, कल्चरल प्रोग्राम, तेव्हा अंजलींनी बसवलेलं नाटक मी बघितलं. ट्रस्ट मी, इतकं मस्त नाटक. लहान मुलांना खूप छान हँडल करतात. त्या मला खूप आवडलं होतं ते नाटक. थँक्यू. तुम्ही तर बघितलंच असेल, राईट? हाताला काय लागले तुझ्या? हे काहीच नाही, ते भाजी कापताना लागलं. सिरियसली? हो. डॉक्टरांकडे गेली होती की नेक्स्ट मग? नाही, त्याची इतकी काही गरज नाहीये. म्हणजे मला कामांची खूप सवय आहे ना, त्यामुळे हे असं काही ना काही सुरूच असतं. ओके, पण प्लीज जरा काळजी घे. हो, मी काळजी घेईन. दुखत नाही ना पण आता? नाही, इतकं काय नाही. तर टीचर, मी खूप आईस्क्रीम खाल्लं, खूप मज्जा केली. थँक्यू सर. मोस्ट वेलकम. सई टीचरला नाव सांगशील? जास्त शाणा झालाय. हा, तर प्रिन्सिपलला नाव सांगून तुला इथे बंद करून ठेवेल, कळलं ना? शांत बसायचं इथे एकदम. तुम्ही इथे? मयूर, आईस्क्रीम खा पटकन, आपल्याला निघायचंय ना. मयूर, बघ तुझ्या दोन्ही टीचर इथेच आल्या आता. लवकरात लवकर निघायला पाहिजे आपण स्कूलसाठी, नाहीतर मग आपला क्लास इथेच घेतील त्या. अंजली, आय एम सो सॉरी, मी तुला काही विचारलंच नाही. तू काय घेणार? नाही, त्याची काही गरज नाहीये. तुम्ही आता स्कूलला जाणार असाल ना? मी ड्रॉप करतो तुम्हाला. आणि मग तिकडनं माझ्या ऑफिसला जातो. चला. ऍक्च्युली मला ना जरा बरं वाटत नाहीये. आपण एक काम करूया ना, आपण सई टीचर आणि याला स्कूल जवळ ड्रॉप करूया आणि मग तुम्ही मला घरी सोडायला या. म्हणजे माझा पण थोडासा आराम होईल. चालेल ना? या, ऑफकोर्स चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. या. चल निघूया. सर, ही तुमची एकच गाडी आहे? नाही, म्हणजे आणखी 4-5 गाड्या आहेत घरी. 3-4 कार एका माणसाला? आणि एका माणसाला नाही, ऍक्च्युली माझ्या घरी आणखी पण लोक आहेत ना. मोठं कुटुंब आहे आमचं. सो फॅमिलीमध्ये सगळ्यांना लागत असतात गाड्या. सर, मयूर, आता शांत बसा. हाताची घडी आणि तोंडावर बोट.
काय झालं? काही नाही. या सई टीचर अदरवाईज किती शांत स्वभावाच्या वाटतात ना आपल्याला, पण जेव्हा त्या त्यांच्या स्टुडंट्स बरोबर बोलतात तेव्हा आपल्याला कळतं की त्यांचा स्वभाव किती स्ट्रिक्ट आणि खडूस येते. कसं असतं ना सर, लहानपणीच मुलांना शिस्त लावणं खूप गरजेचं असतं. हम्म. नाही, कारण नंतर मोठे झाले ना तर ते नंतर बिघडतात, वाया जातात, मनाला वाटेल तसं वागतात, मनमानी करतात. हो ना अंजली मॅडम? करेक्ट सई टीचर. देवांश, हम्म. मला तुमच्या आई भेटल्या होत्या सकाळी. हो, हो, म्हणजे ऍक्च्युली अचानकच भेट झाली. काय म्हणाली मग जानू? खूप एक्साइटेड आहेत त्या आपल्या लग्नाबद्दल, आणि त्या म्हणाल्या की आपलं लवकरच लग्न होईल, आणि त्या देवाकडे जशी त्यांच्या मुलांसाठी प्रार्थना करतात ना तशी आता त्यांच्या सुनेसाठी पण प्रार्थना करणार आहेत. खरंच खूप गोड आहे त्या तुमच्या आई. मला अगदी माझ्या आईची आठवण आली. अशी सासू मिळायला ना नशीब लागतं. हो ना सई टीचर? सर थांबा. काय झालं? आम्ही इथेच उतरतो. ओके ओके. थँक्यू सर. मोस्ट वेलकम. मयूर, सरांना थँक्यू म्हण. थँक्यू सर. बाय मयूर. बाय. बाय. इथे थांबवा पुढे. ओके.